हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पर्वती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपच्या पोलीस तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झालाय। सपकाळ यांनी टिपूची तुलना शिवरायांशी केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। हर्षवर्धन सपकाळ तर हा हैदराबादच्या निजामाची वैचारिक औलाद आहे हे नेहमी सांगत असतो। त्याला वारंवार या मातृभूमीशी ज्या लोकांनी बलिदान दिलं त्याच्याबद्दल वारंवार बोलण्याची त्याला सवय आहे। एवढा तो राजकीय नेत्यांबद्दलही काही त्या ठिकाणी बोलत असतो, पण शिवरायांची तुलना कोणीही कोणाशी दुसऱ्या इतरांशी करू नये। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या निशाणावर हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून टिपूची तुलना शिवरायांशी करणं आता चांगलंच वादात सापडलेलं आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी हर्षवर्धन सपकाळांवर निशाणा साधलेला आहे। चव्हाणांनी यावेळी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। काशी की कला जाती मधुराभी मस्जिद होती, शिवाजीना होते तो सुन्नत सबकी होती। 18 पगड जातींना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य उभारलं। ते रयतेच्या सुखासाठी आणि देव देश धर्माच्या रक्षणासाठी। अशा वेळी केवळ स्वतःचं संस्थान वाचवण्यासाठी ब्रिटिशांशी लढणारा, मंदिरं फोडणारा आणि हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा टिपू शिवरायांच्या समक्ष कसा असू शकतो? सपकाळ यांचे असे विचार फक्त काँग्रेसच्याच मोगलाई मानसिकतेतून येतात। ज्या मातीनं औरंगजेबाची कबर खोदली तीच माती काँग्रेसच्या या मोगलाई मानसिकतेचा पार चक्काचूर केल्याशिवाय राहणार नाही।